Hello, dear students. Welcome to our channel, ओमकार फार्मा ज्ञान. सो आज आपण तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल की आता आपला विषय कोणता. सो मागच्या प्रमाणे आपण फार्मसी ॲक्ट 1948 मध्ये जसं MCQ सिरीज घेतलेली होती तशी आता MCQ सिरीज आपण पॉयझन ॲक्ट याबद्दल घेणार आहोत. त्यातले काय मोस्ट IMP क्वेश्चन येऊ शकतात हे आपल्याला वेगवेगळ्या परीक्षेत म्हणजे आता रेल्वे RRBच्या परीक्षेत पडू शकते. त्यानंतर मग आपल्याला आता MPSC ड्रग इन्स्पेक्टर DI मध्ये हेल्पफुल होऊ शकते, GPAT मध्ये हेल्पफुल होऊ शकते. सो तर आता आपण नेक्स्ट पार्टकडे वळू, म्हणजे कोणते कोणते MCQ असतील असे आपण काढलेले थोडेफार तर ते पडू शकतील एक्झाममध्ये. सो तर आता आपण पहिला क्वेश्चनबद्दल माहिती घेऊ. तर पहिल्या क्वेश्चनमध्ये माहिती घ्यायचं असेल तर आता आता बघा, पॉयझन ॲक्ट वॉज इम्प्लिमेंटेड इन इच इयर. म्हणजे इम्प्लिमेंटेडचा दुसरा अर्थ काय होतो की इस्टॅब्लिशमेंट कधी झाली ती. थोडक्यात जर म्हटलं समजा आता आपण तर आता पॉयझन ॲक्ट कधी लॉन्च झाला आपला, कधी आला पॉयझन ॲक्ट. सो तर ऑप्शनमध्ये बघा, पहिला ऑप्शन आहे 1911, दुसरा ऑप्शन आहे 1919, तिसरा आहे 1929 आणि चौथा आहे 1959. तर आता ऑप्शन बी हे आता आपलं करेक्ट उत्तर, कारण पॉयझन ॲक्ट 1919ला लॉन्च झालेला आहे. तर आता पर्याय बघून घ्या, तर ऑप्शन बी इज करेक्ट. सो तर आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूत आपण. आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघायला गेलं, एक सेकंड. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे बघायला गेलं आता तर आता काय म्हणते की ऑब्जेक्ट क्वेश्चन्स. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ पॉयझन ॲक्ट वॉज, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह कोणता असेल पॉयझन ॲक्टचा मेन ऑब्जेक्टिव्ह. तर त्यामध्ये बघा, पहिला ऑप्शन आहे टू इन्श्युअर अडॉक्टेड सप्लाय, टू इन्श्युअर इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन, टू रेग्युलेट इम्पोर्ट ऑफ पॉयझन, आणि लास्ट ऑप्शन आहे टू रेग्युलेट अँड कंट्रोल्ड इम्पोर्ट पोझेशन फॉर सेल ऑफ पॉयझन. आता या क्वेश्चनमध्ये जर बघायला गेलं तर बोथ सी आणि डी हे ऑप्शन करेक्ट आहे. सो तर आता आपल्याला काय बघायचं की याच्यामध्ये आता आपण मेन गोष्ट काय बघितली ते म्हणजे आता टू रेग्युलेट कंट्रोल आणि टू इम्पोर्ट ऑफ पॉयझन पण होते. सो तर हा मेन ॲक्ट आहे, याच्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर आता त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, टू रेग्युलेट कंट्रोल करणं, इम्पोर्ट एक्सपोर्ट या सर्व गोष्टी, पोझेशन म्हणजे ताब्यात घेणे, सेल सगळं, पॉयझनला अवॉइड करणे, या सगळ्या गोष्टी त्यांनी मेन्शन केल्या. बाय चान्स जर समजा डी नंबरचा ऑप्शन जर दिला नाही तर त्या जागी जर नन ऑफ दिस वगैरे काय ऑप्शन दिला तर तुम्ही सी ऑप्शनला क्लिक करू शकता. सो तर ऑप्शन डी हे एक करेक्ट आन्सर आहे. बघून घ्या, ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. सो आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूत आपण. नेक्स्ट क्वेश्चनकडे काय बघा की पॉयझन ॲक्ट 1990 सप्लाय टू. सो तर आता आपल्याला काय म्हणते की पॉयझन ॲक्ट कशासाठी सप्लाय होतो, म्हणजे काय त्याचा हे प्रॉब्लेम. सो तर त्यामध्ये आता आपण पॉयझन ॲक्ट स्टडी करणार, म्हणजे पॉयझनशी रिलेटेड असणार. सो तर आता ऑप्शन बघा, फूड प्रोडक्ट, पॉयझन, टॉक्सिक सबस्टन्सेस, कॉस्मॅटिक्स आणि सर्जिकल. सो तर आता आपल्याला विचार केले तर फूड प्रोडक्टशी काही संबंध नसतो, त्यानंतर कॉस्मॅटिक्सशी काही संबंध नसतो, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्सशी काही संबंध नसतो. तर ऑप्शन बी हे आपलं करेक्ट आहे, कारण पॉयझन हे टॉक्सिक सबस्टन्सेस असतं, ते अप्लायच करत असतं पॉयझन ॲक्ट 1919ला. सो ऑप्शन बी इज करेक्ट. बघून घ्या. सो तर आता नेक्स्ट काय, नेक्स्ट आपल्याला काय की हू हॅज द पॉवर ऑफ इम्प्लिमेंटेड द पॉयझन ॲक्ट 1990. सो तर आता एक लक्षात घ्या की आता आपल्याला आपण जे दोन अथॉरिटीज मानले होते, कोणती अथॉरिटी, पहिली अथॉरिटी आहे आपली ही सेंट्रल गव्हर्नमेंट, दुसरी अथॉरिटी आहे आपल्याला स्टेट गव्हर्नमेंट. सो आता आपल्याला आपण काय म्हटलं क्वेश्चनमध्ये, तर पॉवर ऑफ इम्प्लिमेंटेड पॉयझन ॲक्ट, म्हणजे काय म्हटले की पॉवर ऑफ कोणते एक्झाम्प्टेड आहेत, म्हणजे आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातात इम्पोर्ट करणं कंट्रोल करायचं, पण उरलेले जे स्टेट गव्हर्नमेंटच्या सगळ्या हातात असतं. सो तर आता ऑप्शन बघा, पहिला आहे सेंट्रल गव्हर्नमेंट, दुसरा आहे स्टेट गव्हर्नमेंट, तिसरा आहे सुप्रीम कोर्ट आणि चौथा आहे फार्मसी काउन्सिल. फार्मसी काउन्सिलचा तर तुम्हाला माहिती आहे कशासाठी यूज होतो, आपल्याला हे रजिस्टर फार्मसी सिलेबस वगैरे त्या दृष्टी त्यांचा तर काही संबंध नाही, सुप्रीम कोर्टाचा काही संबंध नाही. सो स्टेट गव्हर्नमेंटचं काम काय असतं, इम्पोर्ट करणं, म्हणजे जे पॉयझन इम्पोर्ट करते त्याला कंट्रोल करणं, आणि बाकीचे जे काम असतं ते आपापल्या स्टेट गव्हर्नमेंटचं काम असते.
सो तर ऑप्शन बी इज करेक्ट. हे बघा, बघून घ्या. सो तर आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू. नेक्स्ट क्वेश्चन बद्दल माहिती घ्यायची आपल्याला. सो तर काय म्हणते बघा. तो आता काय म्हणते बघा, त्यामध्ये काय म्हणले, टू डिक्लेअर अ सबस्टन्स टेस्ट ऑफ द पॉयझन. तर आता डिक्लेअर म्हणजे पॉवर कोणाकडे अशी, एक सेकंड, आपला पेन कुठे. आता बघा, आता पॉवर टू डिक्लेअर सबस्टन्सेस ऑफ पॉयझन म्हणजे काय म्हणत आहे ते, की डिक्लेअर करायचं की हा पदार्थ पॉयझन आहे, हे कोणाच्या हातात असतं. तर आता एक्झाम्पल आपली ऑप्शन बघा खाली, की सेंट्रल गव्हर्नमेंट. आता सेंट्रल गव्हर्नमेंटचं आपण मागेच काम काय बघले, की इम्पोर्ट ऑफ पॉयझन, इम्पोर्ट. त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटच्या हातात बघायला लागते आपल्याला. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचं तर माहिती आहे आपल्याला, काय ड्रग कंट्रोलचं पण माहिती आहे आपल्याला. सो तर आता आपल्याला काय बघायचं, की मेन गोष्ट बघायला गेली समजा आता आपण, तर मेन गोष्ट बघायला गेली तर आता आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटच्या हातात सर्व गोष्टी असतात, ते आपण सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये इम्पोर्ट करणं, एक्सपोर्ट करणं, सॉरी पोजेशन करणं, सेल ऑफ ट्रॅक्स पॉवर, ते आणि डिक्लेअर करायचं की हा पदार्थ पॉयझन आहे, हे स्टेट गव्हर्नमेंटच्या हातात आहे. सो ऑप्शन बी इज करेक्ट. एक मिनिट. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बद्दल बघायचं आपल्याला. ते म्हणजे कोणता क्वेश्चन आहे, एक सेकंड. आता आपलं बी ऑप्शन करेक्ट आहे ना. आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, विच इन्फॉर्मेशन मस्ट बी रेकॉर्डेड इन द पॉयझन रजिस्टर ॲट द टाइम ऑफ सेल. म्हणजे अशी आपली कोणती इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची असते, जे की रेकॉर्ड ऑफ पॉयझन मध्ये रजिस्टर करावं लागते आपल्याला. सो तर आता पहिलं ऑप्शन आहे नेम अँड अपडेट ऑफ परचेसर, काय त्याच्यानंतर परचेसर ब्लड ग्रुप, परचेसर क्वालिफिकेशन आणि परचेसर ऑक्युपेशन. आता आपल्याला जे खरेदी करायचं असेल पॉयझन समजा, तर ते इम्पोर्ट असतं, खरेदी करता येत नसतं, तरी आता आपल्याला MCQच्या दृष्टिकोनातून जर म्हटलं आपण, तर आपल्याला बघता येते कोणती गोष्ट आहे. तर मेन गोष्ट काय म्हणायचं आपल्याला, की ते आता याच्यामध्ये काय, की नेम अँड ॲड्रेस ऑफ परचेसर. म्हणजे सरळ सरळ तर म्हणत असतं आपल्याला, की ब्लड ग्रुपची काय रिलेशन नाही, क्वालिफिकेशनची काही रिलेशन नाही, आणि ऑक्युपेशन काय त्याचं रिलेशन नाही. सो तर आता आपल्याला त्या परचेसरची नेम अँड ॲड्रेस घ्यावं लागतं, जेणेकरून पुढे काय प्रॉब्लेम होणार नाही. सो तर आता ऑप्शनमध्ये कुठे आहे आपल्याला, तर ऑप्शन ए इज करेक्ट. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आपल्याला. त्यामध्ये आता काय बघा, द पॉयझन रजिस्टर तर आहे 2 वर्ष, नंतर 3 वर्ष, नंतर परमनंटली. तर आता परमनंटली तर कोणती गोष्ट नसते, त्याची एक सेल्स लाईफ असते. त्यानंतर 1 इयर असतं का, 2 इयर असतं का, 3 इयर असतं. तर आता एक लक्षात द्या, प्रिझर्व मिनिमम करण्यासाठी किमान 2 वर्ष त्याला कालावधी लागतो, हे लक्षात राहू द्या. मेन गोष्ट आपण थेअरीमध्ये नाही सांगितलेली ही, पण हे IMP आहे, की MCQ पडू शकतो आपला. सो तर ऑप्शन बी इज करेक्ट. सो तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. सो आता नेक्स्ट क्वेश्चन बद्दल माहिती घेऊ. 8 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, की पॉयझन ॲक्ट जे असते ते पॉयझन लिस्ट ऑफ सबस्टन्सेस म्हणजे कोणत्या शेड्यूलच्या अनुसार येते. सो आता खाली दिलेले शेड्यूल वाचा, ते कोणते शेड्यूल आहे, शेड्यूल एक्स, त्याच्यानंतर शेड्यूल बी, शेड्यूल सी, एक सेकंड, शेड्यूल सी आणि शेड्यूल जी. सो तर आता बघायला गेलं तर आपला शेड्यूल एक्स जो आहे, शेड्यूल एक्स मध्ये काय आहे, की आता आपल्याला एक्स म्हणजे शेड्यूल एक्सचे पण आपण ड्रग शिकणार आहोत, जे की आपल्या नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस मध्ये असणार आहे. त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये NDPS ॲक्ट म्हणतो. त्यानंतर शेड्यूल एच मध्ये काय येते, की जे असे ड्रग असतात ते प्रिस्क्रिप्शन विदाउट मेडिकल, म्हणजे RMP म्हणजे रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर. तर आता RMP साठी येतो. त्यानंतर जी जो असतो ते सुपरविजनसाठी येतो. सो तर आता उरला ई ॲक्ट. सो आता ई ॲक्टमध्ये काय बघायचं आपल्याला,
की ॲक्टमध्ये आता आपण आता या बघितलं NDPS ॲक्टमध्ये सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस प्रिस्क्रिप्शन रजिस्टर मेडिकल विदाऊट असतं, त्यानंतर सुपरविजनच्या अंडर असतं. सो तर ऑप्शन ई हीच करेक्ट असू शकतं ते की पॉयझनच्या ॲक्ट असतं. एक सेकंड, पॉयझन ॲक्टचा. ओके झालं. तर आता आपल्याला ऑप्शन सी आता बघून घ्या. एक सेकंड, आता आता ऑप्शन सो तर आता ऑप्शन सी इज करेक्ट बघून घ्या. सो तर आता आपल्याला काय बघायचं की आता आपण पॉयझन ॲक्टच्या नंतर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट हे बघणार आहोत. सो तर आता ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये या शेड्यूलबद्दल आपण माहिती घेणार आहोत डिटेलमध्ये, जे की शेड्यूल ए पासून शेड्यूल एक्सपर्यंत आपण माहिती घेणार आहोत. सो तर आता नेक्स्ट बघूत. आता नेक्स्ट काय 9 नंबरचा क्वेश्चन बघा. ते म्हणजे व्हॉट इज द मॅनिटरी फॉर सेलर अंडर पॉयझन ॲक्ट. म्हणजे मॅनिटरी फॉर सेलर कोणा आहे, फार्मसी कोण असते की ते फार्मसी आपले पॉयझन ॲक्ट 1990च्या अंडर असतं. सो तर आता आपल्याला तर बघायला गेलं तर पहिलं ऑप्शन तर नसू शकतं, कारण ते फार्मसीचं रजिस्ट्रेशन आहे, आपल्याला त्याला काही संबंध नसते पॉयझन ॲक्टशी. त्यानंतर फार्माकोव्हिजिलन्स रिपोर्ट म्हणजे जे आता आपण क्लिनिकल ट्रायल्स करतो 4 नंबरचं, क्लिनिकल चार टाईपचे असतात ना, ते 4 नंबरचं असतं आपलं, म्हणजे फेज 0 फेज 1 2 3 हे 4 नंबरची 5 फेज असतात ना, त्याच्या 14 नंबरची जी फेज असते त्या फेजचा जो रिपोर्ट असतो तो फार्माकोव्हिजिलन्स असतो, त्याचाही संबंध नाही आपल्याला. सो तर आता ड्रग कंट्रोलर सर्टिफिकेट, तर ते ड्रग कंट्रोलर सर्टिफिकेट पण नसतं. उरला प्रश्न आता पॉयझनला तर आपण म्हटलं तर हे ॲक्ट आहे पॉयझन सेल लायसन. ऑप्शन बी इज करेक्ट. त्यानंतर बघा 10 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो की अकॉर्डिंग टू पॉयझन ॲक्ट सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज ऑथॉरिटी टू. आता बघा सेंट्रल गव्हर्नमेंटची ऑथॉरिटी काय येईल. सो तर आता आपण काय म्हटलं होतं की स्टेट गव्हर्नमेंटचे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट अशा दोन हे पडत असतात आपल्या, काय म्हणतात आपण त्याला की दोन गोष्टी आपल्याला ऑथॉरिटी म्हणून पडत असतात. तर आता आपल्या क्वेश्चनमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट विचारलं, तर आता सेंट्रल गव्हर्नमेंट आपण मागे सांगितलं होतं की इम्पोर्ट ऑफ पॉयझनच्या असतं, जे करत असतं त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची ऑथॉरिटी इम्पोर्ट ऑफ पॉयझन करत असते. तर आता इथं बघा तुम्ही की इम्पोर्ट ऑफ पॉयझन काय, तर कधी कधी एक लक्ष राहू द्या की आपल्याला काय विचारतात की क्वेश्चनमध्ये रेग्युलेट पॉयझेशन अँड सेल ऑफ पॉयझन, आणि त्यानंतर मग रेग्युलेट इम्पोर्ट पॉयझन. सो तर कन्फ्यूज व्हायचं नाही. विद्यार्थी काय करत असतात की सी नंबरच्या ऑप्शनला क्लिक करत असतात, तर ते चुकीचं होतं. पण इथं आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट बद्दल माहिती दिली आहे. सो तर आता रेग्युलेट ऑफ कोणत्याही, तर आपल्याला रेग्युलेट इम्पोर्ट ऑफ पॉयझन. ऑप्शन बी इज करेक्ट. सो तर आता नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे आता आपल्याला, की तोच क्वेश्चन रिपीट झाला आपल्याला इथं होता ते. सो तर मॅनिटरी सेलर अंडर पॉयझन ॲक्ट 1990, तर त्याच्यामध्ये काय आता आपल्याला की आपण बी ऑप्शन बघितलं होतं. ऑप्शन बी इज करेक्ट. त्यानंतर मग आता आपल्याला पनिशेबल अंडर पॉयझन ॲक्ट अप्लिकेबल फॉर, हां तर पनिशमेंट अंडर कोणत्या पनिशमेंट असतात त्याची आपण माहिती घेणार आहोत. तर आता समजा ऑप्शन वाचा की काय म्हणते, असं काय कशासाठी पनिशमेंट देऊ शकतात पॉयझन ॲक्टमध्ये. सो तर पहिलं ऑप्शन काय आहे की पॉयझन सेल रूल्स व्हॅलिडेशन, म्हणजे रूल्सचं उद्घाटन, म्हणजे हे आपण म्हणतो ते उल्लंघन करणं, म्हणजे रूल्स न पाळणं पॉयझन सेलची. त्यानंतर प्राईस व्हॅलिडेशन आणि ड्रग ॲडव्हर्टाइजमेंट व्हॅलिडेशन आणि ड्रग क्वालिटी व्हॅलिडेशन. सो तर आता आपल्याला बघायला गेलं तर सर ए नंबरचं ऑप्शन करेक्ट होऊ शकतं. सो तर आता पॉयझनचे जे ॲक्ट अंडर कशासाठी होतं, पॉयझन आहे. सो ऑप्शन ए इज करेक्ट. सो तर आता 14 नंबरचा क्वेश्चन बघा की विच गव्हर्नमेंट मेंटेन द लिस्ट ऑफ पॉयझन. कोणतं गव्हर्नमेंट असते, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट असते का सेंट्रल गव्हर्नमेंट असतं, त्याबद्दलची माहिती घेणार आहोत. सो तर आता आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की सेंट्रल गव्हर्नमेंट एवढं तर फिक्स बसला की सेंट्रल गव्हर्नमेंट फक्त इम्पोर्ट ऑफ पॉयझन करणार, बाकी सगळं काम स्टेट गव्हर्नमेंट करणार. सो तर आता मेंटेन द लिस्ट ऑफ पॉयझन, लिस्ट मेंटेन कशी, पॉयझनची लिस्ट मेंटेन करण्यासाठी कोण करणार, तर त्याचं उत्तर आहे स्टेट गव्हर्नमेंट. कारण इंडियन मेडिकल काउन्सिल हे डॉक्टर असतं,
फार्मसी कौन्सिल म्हणजे आपलं रजिस्टर फार्मसी, हे रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर. सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे इम्पोर्ट ऑफ तर मेंटेन लिस्ट कोण करतं? स्टेट गव्हर्नमेंट. ऑप्शन बी इज करेक्ट. सो त्यानंतर जर बघायला गेलं समजा आता 15 नंबरचा क्वेश्चन आहे. 15 नंबरचा क्वेश्चन मध्ये काय विचारले की वाचा की पॉवर ऑफ इन्स्पेक्ट पॉइझन सेल परमिट्स. म्हणजे कोणाकडे अशी पॉवर असते की ते इन्स्पेक्ट म्हणजे इन्स्पेक्शन करू शकतात पॉइझन सेलचं परमिस. सो तर आता हा ऑप्शन वाचा खाली की फार्मासिस्ट इन्स्पेक्टर म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर. सरळ सरळ ड्रग इन्स्पेक्टर सारखं. ड्रग इन्स्पेक्टर फक्त रिटेल आणि होलसेल शॉपमध्येच इन्स्पेक्शन करू शकतात फार्मसी इन्स्पेक्टर. म्हणजे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ही एक डॉक्टरची असते, त्याचा काही संबंध नाही आपल्याशी. RMP असते. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबलचं दुसऱ्या गोष्टीसाठी असते. सो तर आता आपल्याला काय म्हणजे पॉवर टू इन्स्पेक्ट द पॉयझन सेल. सो तर आता याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन आहे स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट ऑफिसर. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट जे अपॉइंट करणार ते इन्स्पेक्ट करणार पुढे जाऊन. आता लिहितो बघा, इन्स्पेक्ट पॉवर करणार. ओके. ऑप्शन आता आपण मिटू ते पहिले. बघा ऑप्शन ए इज करेक्ट. सो 16 नंबरचा क्वेश्चन बघा काय म्हणते. सबस्टन्स इज डिमांडेड टू द पॉयझन ॲज कॅटेगरी इन द पॉयझन ॲक्ट 1990. म्हणजे हा प्रिव्हियस इयरमध्ये आलेला क्वेश्चन आहे. सो तर आता बघायला गेलं तर आता आपण एक गोष्ट बघितली की लिस्ट ए लिस्ट बी मध्ये कोणते ड्रग येतात याची आपण बघितलं होतं लेक्चरच्या टायमाला. सो तर आता लिस्ट बी मध्ये कोणत्या येतात, याच्यात आर्सेनिक येते का, पोटॅशियम सायनाइड येते का, कार्बोनिक ऍसिड येते का, ॲक्युनाइन येते. सो तर आता लिस्ट बीच्या बाबतीत जर म्हटलं तर आता हे ऍसिड टाईप असू शकतं, त्यामुळे आता ऍसिडचं आपलं ऑप्शन कोणते? सी आहे. सो तर सी ऑप्शन इज करेक्ट. ओके. त्यानंतर 17 नंबरचा क्वेश्चन काय म्हणले लिस्ट ए ड्रग कोणता आहे. तर आता लिस्ट ए ड्रग मध्ये जर बघायला गेलं तर आता आपल्या लिस्ट ए मध्ये तर अकोनाइट पण असतं, बेलाडोना पण असतं आणि कॅथाराटिक्स पण असतं. सो ऑप्शन डी इज करेक्ट. डी इज बघा. नंतर हे बघा. नंतर आता लास्ट क्वेश्चन बघूत आपण आपल्या याचा. लास्ट क्वेश्चन मध्ये बघायला गेलं तर आता ऑफेन्स पेनाल्टी विचारलेलं आहे. पेनाल्टी फॉर ब्रेकिंग द रूल्स ऑफ स्पेसिफिक पॉइझन. म्हणजे अशी काय पेनाल्टी लागू शकतं की की ते रूल्स जे असतात पॉयझनसाठी, स्पेसिफिक पॉयझनसाठी बनवले जे रूल्स ब्रेकिंग केले म्हणजे आपण पाळले नाही, त्याची काय पेनाल्टी असू शकतं. ऑफेन्स अँड पेनाल्टीवर पण क्वेश्चन येतो पेपरमध्ये. सो तर आता इथं बघून घ्या, हे जर तुम्हाला समजलं असेल. सो आता तर ऑप्शनमध्ये काय म्हणते की जर इम्प्रिझनमेंट म्हणजे तुरुंगवास अप टू 1 इयर म्हणजे 1 वर्षाची तुरुंगवास पण होऊ शकते. त्यानंतर 1000 रुपये फाईन मारू शकतात. 1000 रुपये फाईन मारता येते. त्यानंतर मग कॉन्फिस्केशन पॉइझन हे जे पॉईंट असते ते आपण सांगत लवकरच, नाहीतर ऑल ऑफ धिस. सो तर आता आपल्याला तिन्ही गोष्टी होत असतात. स्पेसिफिक पॉइझन तोडल्यानंतर या तिन्ही गोष्टी होत असतात. सो ऑल ऑफ धिस ऑप्शन डी इज करेक्ट. ऑप्शन डी इज करेक्ट. सो तर आता आपल्या झालेलं आहे सगळं लेक्चर कंप्लीट. आज आपले लेक्चर्स पॉयझन ॲक्टचं सगळं झालेलं आहे पूर्ण. सो तर आता आपण उद्यापासून 1-2 दिवसात आपण एक मोठी सिरीज सुरू करणार आहोत. त्याचं नाव आहे आणि सगळ्यात IMP चॅप्टर म्हणतो आपण फार्मसीच्या PG विषयात म्हणजे फार्मसी लॉ एथिक्स आणि फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये महत्त्वाला मानलं जातं. सो तर ते काय आहे, तर ते आहे आपला मेन ॲक्ट, जे की आता किती लेक्चर होतील मिनिमम आपण रोज जर शूट केले तर 22-20 लेक्चरमध्ये आपण आपल्याला लागू शकते जास्तीत जास्त. कमीत कमी आपण लवकरात लवकर संपवूत, कारण त्याचे आपल्याला IMP क्वेश्चन MCQ वगैरे बघायचे आहेत. सो तर कोणते ॲक्ट बघायचे आहे की आपल्याला सगळ्यात मेन ॲक्ट तर आता ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट, शॉर्टमध्ये ॲक्ट 1940 हा ॲक्ट आपण बघणार आहोत. हा ॲक्ट आपण सुरू करणार आहोत. सो
आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. तुम्हाला जर लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भरभरून मला प्रेम द्या, जसे करून घ्या आपण मेन लेक्चर आपण आणू शकतो. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ऑल द बेस्ट फॉर युअर करिअर.